नमस्कार. गोवा दूरदर्शन प्रस्तुत साहित्य दर्पण या कार्यक्रमात मी श्रुती आपल्या सर्व दर्शकांचं सहर्ष स्वागत करते. दर्शको हो, आज स्टुडिओमध्ये आपल्याबरोबर उपस्थित आहेत संस्कृतचे गाढे अभ्यासक, आपल्या सर्वांचेच परिचयाचे म्हणजेच आदरणीय लक्ष्मण पित्रे म्हणजेच माधव पित्रे काका. सर्वजणच त्यांना पित्रे काका म्हणून ओळखतात. संस्कृत विषयी त्यांचा गाढा अभ्यास आहे. ते स्वतः एक कवी आहेत, लेखक आहेत, साहित्यिक आहेत, नाट्य कलाकार आहेत. बहुआयामी असं हे व्यक्तिमत्व. आज त्यांच्या साहित्य संदर्भातील सगळ्या प्रवासाचा आढावा आपण या मुलाखतीतून घेणार आहोत. आणि आजच्या मुलाखतीचं विशेष प्रयोजन असं की पित्रे काकांना याआधी कालिदास या सन्मानित पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आलं होतं. त्यानंतर राज्यभाषा पुरस्कार पित्रे काकांना देण्यात आला आणि आता 2024 सालचा सांस्कृतिक पुरस्कार काकांना मिळालेला आहे. आणि त्यानिमित्तानंच आज आपण त्यांच्याशी वार्तालाप करणार आहोत. नमस्कार काका. नमस्कार. आता या साहित्याच्या ह्या 3 पुरस्कारांची म्हणजे जवळजवळ हायट्रिक झालेली आहे आपली. हे सन्मानाचे पुरस्कार आपल्याला प्राप्त झालेले आहेत. तर माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा राहील की मुळात हा साहित्य प्रवास कसा सुरू झाला? माझा साहित्य प्रवास तसं म्हटलं तर विद्यार्थी दशेपासून सुरू झाला. म्हणजे म्हणतात ना, श्लोकत्व मापद्यत यस्य शोकः, वाल्मिकीचा शोक हा श्लोकामध्ये परिवर्तित झाला. तसं माझी पहिली कथा लिहिली मी, ती एका प्रकारच्या दुःखातून लिहिली. म्हणजे एसएससी पूर्वी माझं पदवी समकक्ष असं संस्कृतमध्ये अध्ययन झालं होतं. तरीसुद्धा एसएससीला एक मानाची शंकरशेठ स्कॉलरशिप एका गुणानं मला हुकली. ते दुःख व्यक्त करणारी पहिली कथा मी लिहिली. परिमार्जन किंवा असं काहीतरी नाव होतं. तर तेव्हापासून ही सुरुवात झाली. नंतर महाविद्यालयात असताना मी भित्तीपत्रावर कविता वगैरे लिहित असे. आणि आठवतं आहे मला की धेपे कॉलेजमध्ये असताना मला एक अपघात झाला. म्हणजे ट्रकवर सायकल आपटली. म्हणजे गॅदरिंगचे काहीतरी भाषणं करीत जात असताना त्याच्यावर मी माझं फसलेलं स्वर्गारोहण असा एक विनोदी लेख लिहिला. आणि तो माझ्या प्राध्यापकांना सुद्धा आवडला. म्हणजे माननीय सुभाष भेंडे होते, गोपाळराव मयेकर किंवा एस एस नाडकर्णी यांनी कौतुक केलं आणि पुढे लिहित जा असं सांगून शाबासकीची थाप पाठीवर दिली. मला प्रोत्साहन मिळालं आणि मी लिहित राहिलो. त्यानंतर मी म्हणजे त्यावेळीसुद्धा मी आकाशवाणीवर लिहित असे. एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे या संदर्भात माझी बाकीबाब बोरकरांशी भेट झाली. म्हणजे रवींद्रनाथावरती एक परिसंवाद करायचा होता. त्याचं स्क्रिप्ट मी लिहिलं आणि त्यांना पाठवलं. माझा मित्र पुरुषोत्तम सिंगबाळ हा त्यावेळी आकाशवाणीवर नोकरी करीत असे. तर ते त्याला म्हणाले, हे चांगलं लिहि, पण माझंच बरंचसं घेतलं रे, कोण तो पित्रे एकदा भेटव. मी सिंगबाळवर गेलो. ते म्हणाले, बरे बरेला मजेत बरेला म्हणत तुम्ही सगळे. मग मी त्यांना काय सांगावं, गप्प बसण्याऐवजी महाजनो येन गतस्थ पंथा असं सांगितलं. शिवाय यद्यदाचेत्री श्रेष्ठो तत्तदेवे तरो जना, हे गीतेतलं वचन सांगितलं. हे बघत राहिले, संस्कृत चांगलं येते की तुला म्हणाल, ठीक आहे लिहित राहा असं सांगितलं. त्यांचा आशीर्वाद मिळाला. नंतर मी पुण्याला गेलो. पुण्याला गेल्यानंतर भित्तीपत्रकामध्ये कविता वगैरे मी लिहित असे. अरे काय, तर ते ऐकून मी वर्गमैत्रिणीवर घेत असत माझी वही आणि बघून कसं सुचतो पिते तुम्हाला असं म्हणून कौतुकानं म्हणत असत. मी फिशरून जात असे. त्याचा अनुभव सांगण्यासारखा असा की एक शकुंतला नावाची मुलगी अत्यंत सिरियस, ती एकदा आली म्हणे, पित्रे काका तुम्ही तुमची वही द्या. मी वही दिली, घेऊन गेली. म्हटलं दुसऱ्या दिवशी घेऊन आली, परत हातात दिली. म्हटलं कसं काय वाटल्या? माझा अभिप्राय शेवटच्या पानावर आहेत. माझ्याच वहीवरतीनं शेवटी मला अगदी माझी तासमपट्टीच केली होती. तुम्ही भारताचे नागरिक तरुण, तुम्ही आजचे, तुम्ही देशाचं रक्षण करायचं, तरुणीचे अश्रू पुसायचे, तुम्ही काय थडगं कुबट वीर असल्या कविता लिहिता असं त्यांनी लिहिलं होतं. त्यानंतर मी माझी वही कोणाही मुलीला तरी देण्याची अशी प्रयत्न केला नाही. तिथंच मी असताना एक पहिलं विडंबन लिहिलं. म्हणजे त्यावेळी फी वाढी विरुद्ध तिची चळवळ चालू होती SP कॉलेज किंवा इतर युनिव्हर्सिटीमध्ये. तर वसिष्ठाश्रमे शुल्कवृद्धी नावाचं एक संस्कृतमध्ये विडंबन लिहिलं. सुरुवातीला त्याची 4 नाकं असलेला ब्रह्मदेवाला सर्दी झाली, त्याने ती कशी काय निवारली अशा अर्थाचा श्लोक होता. इत्थम रुग्ण प्रतिश्चायात पायात्न चतुराननाशी सुरुवात. शेवटी वसिष्ठांच्या सांगण्यावरून संप मिटला. क्रांतीर वसिष्ठ वचेन शमम जगाम असे ते संपवलं विडंबन. त्यानंतर SP नंतर मी मग व्यवसायात माझ्या आलो.
म्हणजे विद्यार्थी दशेतच तुमचं हे सुरुवात लेखन सुरू सुरू झालेलं झालेलं, होतं बरोबर. आणि त्यात सुद्धा वैविध्यता होती. तुम्ही पोस्टर हो. रायटिंग करत होता हो. किंवा ललित लेखही लिहायला लागला होता. कविता ही तुमची मला वाटतं बरोबर. त्याच हो, दशेमध्ये सुरुवात त्याची झाली होती. सुरुवात झाली होती, बरोबर. मग व्यावसायिक क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही आला तेव्हा लेखन कसं काय सुरू झालं? म्हणजे त्यावेळी मुख्य म्हणजे मी आकाशवाणीवर मुख्यत्वे लिहित असे. मणिमेखला नावाचा एक संस्कृतबद्दलचा कोकणी शेड्यूलमध्ये कार्यक्रम होता. त्याच्यामध्ये वारंवार भाषणावर लिहितो. म्हणजे कॉलेजमध्ये असल्यापासून लिहित आहे. जवळजवळ गेली 50 वर्षाहून अधिक मी मणिमेखलासाठी कार्यक्रम लिहून सादर करीत आहे, म्हणजे भाषणं किंवा अशी. त्यामुळे ती साहित्य सेवाच एक प्रकारची होती. शिवाय तुरळक मी लेखही वृत्तपत्रातून लिहित असे. पण नंतर वैचारिक लेखांची सुरुवात ही माझी नंतर जवळजवळ निवृत्त व्हायच्या सुरुवातीला झालेली आहे असं वाटतं मला. बर, पण पेपरमध्ये जे तुमचे लेख यायचे तरुण भारतमध्ये 2-2 वर्ष लेखांच्या मालिका मला वाटतं सुरू होत्या, त्या कुठल्या विषयावर किंवा ते कुठल्या प्रकारचं साहित्य होतं? मी सांगू, एक प्रकारची गुरुकृपा आहे. म्हणजे माझे पहिले गुरु पंडित घनश्याम शास्त्री जावडेकर यांनी अगदी लहानपणात मला शिकवलं. तर त्यांची जन्मशताब्दी त्यांच्या मुलांनी साजरी केली आणि त्या समारंभामध्ये मी गुरु या संकल्पनेविषयी भाषण केलं. ते आपले तरुण भारताचे संपादक सागर जावडेकरांना आवडलं आणि ते म्हणाले, अशा प्रकारचे लेख तुम्ही आमच्याकडे रेग्युलर लिहा. आणि मग ते लिखाणाची परंपरा सुरू झाली. जवळजवळ 2 वर्ष मी आणि 100हून अधिक लेख तरुण भारतमध्ये लिहिले. म्हणजे संस्कृती, तत्वज्ञान, धर्म किंवा आणि संस्कृत साहित्य या विषयावरती 2 वर्ष ते लेख माझे चालू आहे. ही वैचारिक लेखनाची माझी सुरुवात आणि मग असा प्रवास माझा त्याच्यामध्ये चालू राहिला. आणि मला वाटतं त्याच्यात तुमचं एक संस्कृत सुभाषित आणि त्यांवर आधारित त्याचं विवेचन असं मी तरुण भारत आणखी सदर केलं होतं सुरू. म्हणजे सुभाषित रसास्वाद. तर संस्कृतमधली चांगली चांगली सुभाषित घेऊन त्याचा अन्वय अर्थ आणि आजच्या काळामध्ये त्याचा उपयोग कसा होईल हे मी व्यक्त केलं होतं. बरं का, वाळू तुमचे पाय भाजते ते तुम्हाला सहन होत नाही, सूर्याचा ताप सहन करायला पण वाळूचा करू शकत नाही, असं सुभाषित आहे. काय रविरपिन दहती तादृक यादृक दहती वाळू का निकाय. आजही आम्हाला पटतं की चहापेक्षा किटली गरम असते. एखादा ऑफिस साहेब तुम्हाला त्रास देत नाही पण त्याचा पी असेल तो छळून काढतो. हे असं संदर्भ जोडून मी सुभाषित केलं. त्याचं एक पुस्तक मी तयार केलं, सूक्ती सुधा स्वादाचा सुभाषित संग्रह माझा प्रसिद्ध झालेला आहे. म्हणजे थोडक्यातच वृत्तपत्राच्या लिखाणातून एक बेस होता आणि मग त्यातून आपली निरनिराळी पुस्तकं सुद्धा निघाली. मला दर्शकांनाही सांगायला आनंद होतोय, आतापर्यंत 14 साहित्य कृती म्हणजे साहित्याचे पुस्तकं आपली तुमची प्रकाशित झालेली आहेत. आणि आता यानंतर तुम्ही नाट्य क्षेत्राकडेही वळलात. संस्कृतमध्ये नाटक लिहिणं मला वाटतं ही फारच मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे. गोव्यामध्ये हे पहिलंच नाटक संस्कृतमध्ये लिहिलं गेलेलं आहे. साईश देशपांडे नाट्यकर्मी आणि आकाशवाणीचे अधिकारी हे माझ्याकडे आले, म्हणाले संस्कृत नाटक मला पाहिजे स्पर्धेसाठी. मी बरीच दाखवली, कर्णभारम, उरुभारम, भंगम वगैरे. ती काही त्यांना आवडली नाही. ती नवीन काहीतरी करूया, तुम्ही लिहिता का? हो म्हटलं. आणि त्यातून कालिदास प्रतिभेविषयी पहिलं नाटक संस्कृत गोव्यामध्ये माझ्याकडनं लिहिलं गेलं. ते त्यांनी सादर केलं. अखिल भारतीय स्पर्धेत त्याला प्रथम पारितोषिकही मिळालं आणि बरेच प्रयोग झाले. त्याचे मुंबईला झाले, पुण्यात झाले, इंदूरला झाले, गोवा दूरदर्शनवर त्याचा प्रयोग झाला आणि गोव्यामध्ये अनेक ठिकाणी त्या नाटकाचे झाले. पुन्हा साईसाठीच मी मराठीत नाटक लिहिलं. भरत नाट्यशास्त्राच्या नियमावरती आधारित असं नाटक त्रिपुरा दहन नाटक केलं आणि अभिजात नाट्य महोत्सवात ते इथं सादर करण्यात आलं. हे नाट्य दृष्टीनं असं लिहिणं झालं माझं. ती पुस्तकं प्रकाशित झाली नंतर. मराठीमध्ये लेखन करणं नाटकांचं हे वेगळं आहे. संस्कृतमध्ये तुम्हाला प्रत्येक डायलॉग संस्कृत मधनं तो तयार करायचा आणि तो मुळात त्या पात्रांनी सादर करायचा. त्याच्याकडनं करून घेतला मी. कोकणी जाणणाऱ्या माणसाकडनं संस्कृत तयार करून ते करण्यात आलं आमच्या. खरंच वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि ह्याच्यासाठी दाद द्यायला हवी. खरं त्या लोकांना भाग घेणाऱ्या खरंच तयारी केली आणि लेखन तुम्ही केल्यामुळे ते घडलं अर्थातच. आणि मला असं वाटतं की साहित्य क्षेत्रामधला एक वेगळा भाग म्हणून प्र के अत्रेंनी ज्याला खूप मोठी प्रसिद्धी दिली तो म्हणजे विडंबनाचा भाग. तर आपल्या दर्शकांना आधी आपण सांगा की नक्की विडंबन साहित्य म्हणजे काय? विडंबन म्हणजे काय, शब्दशः अर्थ त्याचा नक्कल असा आहे. पण ही नक्कल कशी असते, ही थोडी विनोदपूर्ण असते. म्हणजे अशी की मुळात एखादी कलाकृती घेतली तर त्या पार्श्वभूमीवर आपण नवीन काही ते अर्थ त्याच्यावर आरोपित करायचा आणि याच्यातल्या विसंगतीमुळे विनोद निर्माण होतो. त्यातून मग आपण असे चिमटे काढत असतो लोकांना. बा आता बघा, दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे,
एका नवडेचं वर्णन आहे. याचं आपण आम्ही कसू, दिवस तुझे हे लुटायचे, घोटाळे घालून जोडायचे म्हणतात, हा विडंबन झालं. यातून तुम्हाला आम्ही वेगळा अर्थ आम्ही त्याच्या पार्श्वभूमीवर दाखवला आणि या दोघातल्या विसंगतीमुळे विनोद निर्माण झाला. असं विडंबनाची मूळ कल्पना आहे. बरोबर. म्हणजे त्यातली मार्मिकता टिपणं आणि शालजोडीतला एक त्याला द्यायचा असाही भाग झाला. मग त्या विडंबनाचं कुठे सादरीकरण केलं का तुम्ही? विडंबनाचं काय झालं, जसं सागर जावडेकर तसा माझा मित्र सुरेश वाळवे त्यांनी विडंबनाचं एखादं ऐकून मला सांगितलं की नवप्रभेमध्ये तुम्ही विडंबन रेग्युलर लिहा, वर्षभर तरी लिहा. त्यावेळी राजकीय परिस्थिती जरा धामधुमीची होती, त्यामुळे विषय मिळाले आणि वर्षभर मी विडंबनं त्याच्यामध्ये लिहिली, तर याच्यामध्ये नवप्रभेमध्ये. आणि नंतर त्या विडंबनाचा एक कार्यक्रम आम्ही सादर केला. म्हणजे मी निवेदक आणि गाणारे गायक असा ऑर्केस्ट्रा टाईप कला अकादमीत केला. तो हिट झाला आणि त्यानंतर त्याचे अनेक कार्यक्रम इफ्फीमध्ये सुद्धा केले आम्ही त्याचे कार्यक्रम. नंतर काय झालं, एक वेगळा प्रयोग त्यातून निर्माण झाला. म्हणजे असा की इतक्या लोकांना गोळा करून कार्यक्रम करणं हे फार कटकटीचं व्हायला लागलं आणि प्रत्येकाची काम आयोजन असतं. हां, मग मी आयोजन करणे कटकटीत झालं, तेव्हा मी काय केलं, स्वतंत्र कार्यक्रम तयार केला. मी एक विडंबन कीर्तन लिहून काढलं, कली विडंबन कीर्तन, आणि मी ते एकट्यानंच करायचं, पगडी घालून वगैरे पारंपरिक पद्धतीनं. एक तबलजी, पेटीवाला, 2 साथीदार मनापुरेत, अशा प्रकारचा कली विडंबन कीर्तनाचा कार्यक्रम मी साहित्य संमेलनात केला, म्हणजे चिकोटी साहित्य संमेलन. तो लोकांना फार आवडला. आपले साहित्यिक हम मराठी अध्यक्ष होते, त्यांनाही तो फार आवडला आणि त्यांनी सांगितले असं तुम्ही करीत जा, महाराष्ट्रात करा. आणि मग तसे पुष्कळ प्रयोग झाले, महाराष्ट्रातही झाले, पुण्याला झाला, रत्नागिरीला झाला त्या विडंबन कीर्तनाचा कार्यक्रम, गोवा दूरदर्शनवर झाला आणि इतरत्र गोव्यात बऱ्याच ठिकाणी झाला. हा एक म्हणजे विडंबनं अत्यंतही अनेक लोकांनी लिहिली, पण विडंबन कीर्तन हा अभिनव प्रयोग हा मला वाटतं माझ्याकडनंच घडला आणि त्याला लोकांनी पसंती दिली. कारण काहीतरी साहित्यातला वेगळा प्रकार होता. पण मला असं वाटतं की विडंबन कविता आपण जेव्हा रचतो किंवा विडंबन साहित्य रचतो तेव्हा ती फार मोठी एक जबाबदारी असते. सगळ्याचं भान ठेवून आपल्याला ते लिहावं लागतं. तर तुमच्या एखादी जी आठवते ती एखादी कविता सादर केली तर चालेल? सांगतो मी तुम्हाला. विडंबन म्हणजे मुळात एक प्रसिद्ध गीतावरती केलं असतात. तोच चंद्रमा नभात हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यावर एक विडंबन म्हणजे एखादा तुमचा मतदार तुमच्या पुढे मतं मागायला आला, उमेदवार, तुम्हाला काय मनात विचारतात ते, तर तेच नेहमीचं नाटक असतं. तोच पक्ष तेच श्रेष्ठी, तीच कार्यकारिणी, तो नेता मज समोर, तोच वगनी लावणी, तोच वगनी लावणी, तोच पक्ष तेच श्रेष्ठी, दांभिकता ती तशीच, धूर्ततेच बोलणे, जनतेच्या कळकळीचे नाट्य तेच ते जुने, आमिषही ते तसेच, तीच साखर पेरणी, तो नेता मज समोर, तोच वगनी लावणी, तोच वगनी लावणी, तोच पक्ष तेच श्रेष्ठी, निष्कलंक नेत्यांच्या आज लोपल्या खुणा, या बज बज पुरीत व्यर्थ नीती शोधितो पुन्हा, ते सुराज्य ये पुन्हान भ्रष्ट शासनातुनी, तो नेता मज समोर, तोच वगनी लावणी, तोच वगनी लावणी, तोच पक्ष तेच श्रेष्ठी. हे उदाहरण विडंबनाचं. म्हणजे ती चालही बरोबर लागली आणि त्याच्यावर चालीवर शब्दही चपखल बसले. खूप छान. म्हणजे असं तुम्ही आता सद्यस्थितीमध्ये जे काही घडतंय ते त्यात टिपता आणि त्याच्यावरून विडंबन तयार करता. हे लोकप्रबोधनच आहे विडंबन म्हणजे जनप्रबोधन. या विडंबना बरोबरच तुम्ही आणखी काय साहित्य लेखनामध्ये आणखी काय काय केलं? त्याच्यामध्ये इतरही माझे लेख आहेत. ललित लेखांचं माझं एक पुस्तक आहे. अनेक पेपरमधून लिहितो, वृत्तपत्रातून ललित लेख, जवळ 40 ललित लेख माझे आहेत. त्याचं ललित माधवी नावाचं एक पुस्तक मी प्रकाशित केलेलं आहे वेगवेगळे. आणि त्याचप्रमाणे माझ्या विडंबनेतर कविता याचा आषाढ घन या नावाने संग्रह प्रसिद्ध केलेला आहे का. आणि इतर माझे लेख आहेत म्हणजे साहित्यिक म्हणा किंवा इतर विषयावरचे लेख आहेत. सामाजिक स्तोत्र ही संस्कृत इतर साहित्य आहे ना. नाटकाव्यतिरिक्त संस्कृत म्हणजे स्तोत्र लिहिले आहेत. मंगेश देवस्थानचे महाजन माझ्याकडे म्हणा सुप्रभात स्तोत्र लिहा, म्हणजे व्यंकटेश सुप्रभात स्तोत्र हे म्हणते कोण, एम सुब्बलक्ष्मी, तशा टाईपचं मला हवं.
तर मंगेशाच्या कथेवरतीच मी ते एक स्तोत्र रचलं. वा. श्रीमान गिरीश शिव हे तव सुप्रभातम असं वसंत तिलकाने तयार केलं. वा. आणि मग ते इतकंच केलं नाही तर माझी एक विद्यार्थिनी अन्विता केरकर म्हणून ती संस्कृत जाणारी गाणारी होती. तिनं दाक्षिणात्य स्टाईलमध्ये ते म्हटलं आणि म्हणून ते आम्ही रेकॉर्ड केलं. आमचे शिरोडकर आहेत ते शिरोडकरांनी त्याला हे दिलं, चाल वगैरे देऊन. चाल दिलं. आणि मग ते आम्ही सीडी करून लॉन्च केली मंगेशीमध्ये जत्रेच्या दिवशी. अरे वा. आणि दररोज पहाटे ते स्तोत्र लावलं जातं, मंगेरीश सुप्रभात स्तोत्र, ते एक लिहिलं गेलं नाही का. ही तुमची खरं तर मोठी उपलब्धी आहे. कथा कोणती आहे तर जय जय गौरी शंकरची कथा आहे ना, तीच कथा. शिव येतो तिथे तप करायला, मग पार्वती येते वाघेर रूपात, वाघ्याच्या रूपात ते जातो आणि ती पाही मांगिरीच रक्षण कर असं म्हणते, म्हणून मांगिरीच नाव पडलं. अशी जी कथा आहे त्या कथे गुंफून मी ते स्तोत्र लिहिलेलं आहे. त्यानंतर आणखी एक स्तोत्र लिहिलं. जवळच बिंदू माधव देवस्थान आहे, त्याच्या कलश प्रतिष्ठापनेच्या वेळी त्यांच्या महाजन सांगण्यावरून मी एक स्तोत्र ताण लिहून दिलं आहे. आणि शिवाय संस्कृत कविताही मी लिहित असतोच. एक संस्कृत कविता मी दिल्लीपर्यंत सुद्धा गायली गेलेली आहे. जशी नेहरू गेले त्यावेळीची गोष्ट, म्हणजे कॉलेज वेळ लिहिली बरं का. तर एक कविता रॉबर्ट फ्रॉस्टची आहे, ती प्रसिद्ध झाली का तर द वुड्स आर लवली डार्क अँड डीप बट आय हॅव द प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अशी कविता त्याची आहे. नेहरूने आपल्या पॅडवर लिहून ठेवली होती, मग ते निवर्तले. त्यामुळे ती कविता नेहरूने लास्ट लिहून ठेवलेली, त्यामुळे जरा प्रसिद्ध झाली. त्याच्यावरती ते कल्पनेवर आधारित असं मी संस्कृत एक भावगीत लिहिलं होतं. तर ते तिथं माझ्या एका मैत्रिणीनं म्हटलं, दिल्लीच्या आमच्या लालबहादूर शास्त्री विद्यापीठात सुद्धा, ते काय भाग्यश्री रागामध्ये ते ऐ प्रियतमे शरदागमे वागीश्वरी स्वरसंगमे हृदयत् प्रतिश्रवणं कृतं सखि तद्वचः परिपाल्यते. ऐ प्रियतमे कस्तूरिका मृगमार्गणं सिकतानिकेतनकल्पनं प्रावृषिप्रिया संश्लेषणं रुचिरं तदपि परिहीयते सखि तद्वचः परिपाल्यते. सहवाससुरभिनिजान्तरे आसीदनन्तरमन्तरं रुचिनं तदपि परिहीयते सखि तद्वचः परिपाल्यते सखि तद्वचः परिपाल्यते. असं ते भावगीत संस्कृतमध्ये लिहिलं. आणखी समाजपुरुष सूक्त वगैरे तदेपि मया क्रियते कविता, अशा बऱ्याच कविता संस्कृतमध्ये लिहिल्यात. इथे बहुभाव कवी संमेलन मी सादरही केलेले आहे. गझल सुद्धा संस्कृतमध्ये लिहिली आहे. क्या बात आहे. ही एक नवीन कलाकृती म्हणू शकतो आपण साहित्यातली. तुम्ही जेव्हा राज्य संग्रहालयामध्ये होतात संचालक म्हणून, संस्कृतचा गाढा अभ्यास असणं याची पार्श्वभूमी तुम्हाला तिथे उपयोगी पडली असं म्हणता तुम्ही, ती कशी सांगतो. त्यांना संस्कृतचा माणूस कशासाठी पाहिजे. आमचे ताम्रपट म्हणा शिलालेख हे मुळात संस्कृतमध्ये आहेत सगळे. काही हळेकणीत लिहिले असतील किंवा नागरीत लिहिले, तर ते समजणं, त्याचं ट्रान्सलेशन करणं आणि अभ्यास करणं यासाठी संस्कृतचा माणूस त्यांना पाहिजे होता. आणि ते काम प्रामुख्याने सुरुवातीला केलं. नंतर संग्रहालयाचा कोर्स करून मी संग्रहालयात केला. आणि संग्रहालयामध्ये माझ्या कल्पकतेला वाव जरा मिळाला. त्या वस्तू आणणं, एक्विजिशन, त्याचं हे इंटरप्रिटेशन करणं, अभ्यास करणं त्याचा, नंतर डिस्प्ले करणं, याच्यामध्ये कल्पकतेला वाव मिळतो. चांगल्या ते प्रदर्शित करणं आणि मग त्या लोकांना स्पष्टीकरण देणं, या गोष्टीमध्ये त्या कल्पकतेला वाव मिळाला. आणि मग त्याकडून माझ्याकडून ते राज्य संग्रहालय उभं केलं गेलं शेवटच्या वेळात. त्यामुळे या गोष्टींचा मला उपयोग झाला. म्हणजे आपण जे म्हणतो ना की आपल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात जर आपल्याला करिअर घडवता आलं, तो माणूस आपल्या कल्पकतेने, आपल्या बुद्धिचातुर्याने त्याच्यामध्ये अजून चांगली डेव्हलपमेंट करू शकतो. तर या सगळ्या तुमच्या गुणवैशिष्ट्यांचा तुम्हाला तुमच्या व्यावसायिक याच्यात लाभ झाला. हे जरा चित्रकथा कशीच आहे बघा. चौथी झाल्यानंतर पोर्तुगीज काळामध्ये मला तिकडे शिकायला पाठवण्यात आली. शिकायची सोय नसल्यामुळे 61 मध्येच गेलो, मागून गोवा स्वतंत्र झाला. संस्कृत शिकून मी ग्रॅज्युएट झालो, म्हणजे पदवीधर झालो, पण फॉर्मल एज्युकेशन नव्हतं. म्हणजे औपचारिक शिक्षण पुन्हा नंतर मी SSC झालो. 1 वर्षात SSC केलं मी बरं का. मग ती शिष्यवृत्ती चुकली सांगितलं मी. नंतर पुन्हा MA केलं. असा उलटा सुलटा प्रवास माझा झालेला आहे. पण नंतर मग संस्कृतला त्याच जरा तेवढा भाव नव्हता किंवा शाळेतून कमी झालं होतं, स्कोप तेवढा नव्हता. त्यामुळे मग मला त्याची लाईन बदलावी लागली.
मग संग्रहालय शास्त्रात आलो, तिथं सुद्धा काही करायला मिळालं. मी कल्पकतेला वाव मिळाला आणि त्याप्रमाणे सुरुवात झाली. अशी एकूण साहित्यिक प्रवास झालेला आहे. 12-14 अशी पुस्तकं झालेली आहेत. शिवाय आणखी सांगायचं राहिलं, नभोनाट्य लिहिले आहेत 2 मी. हे विघ्नहर्ता म्हणून आणि दुसरं म्हणजे वर्दी आणि दर्दी अशी 2 नभोनाट्य लिहून साजरे केलेले आहेत. आणि अजून ते आकाशवाणीवर अव्यात माझं चालू असतं काय नाही काय. त्यात मणिमेखला किंवा इतर कार्यक्रम म्हणा, नाटकं म्हणा, काय म्हणा, हे माझं सतत चालू असतं. आणि आम्ही जे सगळ्यांकडनं ऐकलंय तुमच्या परिचितांकडून की तुम्ही कुठलाही वेळ वाया घालवत नाही, काही ना काहीतरी त्याच्यात वेळेचं सार्थक, मग ती कलाकृती असू देत, पाककृती असू देत, टाकाऊतून काहीतरी टिकाऊ वस्तू बनवणं असू देत, त्याविषयी थोडं सांगा आम्हाला. सांगतो. एक देवानं माणसाला एक असं हे दिलं आहे, यंत्र दिलेलं आहे की त्याला डेप्रिसिएशन नाही, ॲप्रिसिएशनच फक्त आहे. ते म्हणजे मेंदू. कुठलं यंत्र वापरून झिजतं, मेंदू वापरून कधी झिजत नाही, उलट तो जास्त तल्लख होतो. त्याचा उपयोग करा. मोठे मोठे शास्त्रज्ञ कॅपॅसिटीच्या 10-20% खर्च करीत नाहीत वापरत. आपण तर फारच कमी खर्च करून बघा ना. प्रत्येक गोष्ट बसून राहण्यापेक्षा प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला रस घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला आवड असली ती सवड मिळते आणि मग निवड करून तुम्ही हवं ते करू शकता, असं आहे. त्यामुळे आपल्या कल्पकतेला वाव मिळायच्या कुठल्या बाबतीत करा. मी पाककृती करतो कारण त्यात मला आवड आहे, वेगळे प्रयोग करता येतात, बरं का. कचऱ्यातून कलाकृती करतो, बऱ्याचशा वस्तू तयार करता येतात. मी याचे वर्कशॉप घेतो. बरं, हस्ताक्षर सुधारणेचे वर्कशॉप मी घेतो मुलांचे शाळेमध्ये जाऊन. या गोष्टी काय असतात, आपापल्या व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या ज्या आहेत ना शाखा आहेत, त्या आपण वाढवल्या पाहिजेत आणि संपन्न व्यक्तिमत्व करण्याच्या गोष्टी आणि बारीक बारीक गोष्टींना आनंद घ्यायला शिकायला पाहिजे माणसानं. जीवन हे सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वतावेळे असं म्हणतात. पण हे पर्वतावेळे दुःखाचं भाऊ करण्याऐवजी जवा पडे सुख हे फुलवा तुम्ही आणि जीवन आनंदी करा, असं माझं एक तत्वज्ञान आहे जीवनाचं. आणि त्यामुळे मी आजपर्यंत आनंदी आहे, सुखी आहे. वयाचं 77 वर्ष असलं तरी मला अजून तोच उत्साह आहे. मी आता त्याचाच उल्लेख करणार होते की हल्लीच मागच्या वर्षी तुमचा अमृत महोत्सव इतका थाटामाठानं छान साजरा करण्यात आला आणि आजही तुम्ही तरुणाला लाजवेल अशा पद्धतीने तुम्ही तुमचं कार्य चालू आहे, काम चालू आहे. कधी तुम्ही बसलेले असे कोणाला दिसलेले नाही आहात. काहीतरी करत राहणं आणि ही ऊर्जा येते कुठून तुमच्यामध्ये? माणसाची ऊर्जा माणसामध्ये असते, पण आपण आहे हेच बरं कित्येकांना माहीत नसतं. हे तुमच्या विचार, मी सांगितलं ना, मेंदूचा उपयोग करा तुम्ही, करीत नाही. आणि दुसरं काय असतं, मी सांगतो लोकांनी तुम्ही करीत राहा, हात चालू ठेवा, बंद थांबला तो संपला, काही ना काही करीत राहा. त्याच्यामुळे तुम्हाला काही बिघडत नाही, तुमचं व्यक्तिमत्व संपन्न होत जातं आणि जीवनातले बारीक सारीक आनंदात तुम्हाला मोठा आनंद स्वतः प्राप्त होतो. ते करीत राहा ना, स्वस्थ बसून राहू नका, काही अर्थ नाही. हे माझ्या जीवनाचं तत्त्वज्ञान आहे. आणि मुख्य म्हणजे आनंदी राहा, म्हणलं का, त्याच्यासारखं दुसरं सुख नाही. आणि थोडंसं सुखदुःखाच्या पलीकडे जा. सुखदुःखाची पलीकडची अवस्था म्हणजे आनंदावस्था सांगतो मी. तुम्हाला काही मिळालं सुख होतं, नाही मिळालं दुःख होतं. याच्या पलीकडे गेलात तुम्ही की तुम्हाला आनंद प्राप्त होतो. तुम्ही नोकरीत असताना प्रमोशन मिळाला आनंद होतो, डिमोशन झालं दुःख होतो. नोकरी संपल्यानंतर या दोन्ही गोष्टींना काही अर्थच नसतो, त्यावेळी असतो तो निर्भेळ आनंद असतो. असा आनंद जीवनात तुम्ही उपभोगायला असे काही मला तत्त्वज्ञान आहे आणि मी ते पाळतोय, त्याचा मला फायदा आहे. याच्या मागची तुमची एक जी वैचारिक पार्श्वभूमी आहे ती अशी आहे की कशाचा ताण घ्यायचा नाही, कुठल्या गोष्टी मनाला लावून घ्यायच्या नाहीत की जेणेकरून आपण त्याच्यामध्ये आपली मनाची ऊर्जा खर्च करतो आणि निष्कारण त्रास करून घेतो. चांगल्या गोष्टीसाठी वापरण्यात खरंच. आणि कसं आहे मी सांगतो, आनो भद्रा करतो यंतु विश्वता अशी प्रार्थना आहे. शुभ विचार माझ्याकडे 10 विचाराकडून यावेत. या शुभ विचारांमुळे काय होतं, त्या विचारांचं प्रतिबिंब दुसऱ्याच्या मनामध्ये पडतं, त्याच्या मनातही शुभ विचार निर्माण होतात आणि मग यांचा आदान प्रदान होतो, एक सामंजस्याचं वातावरण पसरतं. आणि मी साहित्याचं तेच सांगतो. आता तुम्ही विचार, नवीन साहित्याने काय करावं, तर 3 गोष्टी असतात. आधी तुमचा विचार, त्याप्रमाणे आचार आणि मग त्याचा उच्चार, नाही का. त्यामुळे तुम्ही शुभ विचार आहे की तुमचा आचारही शुभ होतो, मग त्याचा उच्चार म्हणजे बोलणं किंवा लिहिणं, इथून साहित्य निर्मिती होते, बरं का. ते साहित्य, यातून साहित्य निर्माण होतं आणि ते लोकांपर्यंत पोचतं, बरं का. त्याला अक्षर का म्हणतात? अक्षर म्हणजे झिजून जाणारा. तुम्ही बोललात, शब्द गेले तोंडातून की ते राहत नाहीत तिथे, क्षणजीवी. पण लिहून ठेवलं ते उरलं. तौलनिक दृष्ट्या ते अधिक टिकाऊ असतं म्हणून ते अक्षर.
तरी अक्षर तुम्ही निर्माण करा, साहित्य करून ठेवा. म्हणून सांगतो मी 10कडे भाषण लोकांना ती आवडली, पण ती ऐकली, कानावरून गेली, ती शब्दबद्ध केल्यामुळे ती पुस्तक रूपात आली, तर कायम ते विचार राहिले ना. असे करा, म्हणजे कॉन्क्रीट काहीतरी तुम्ही करून ठेवा, खरं तर तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल. हो. आणि तसं व्हायचा प्रत्येकानं प्रयत्न करा असं मला वाटतं. नवलेखकांना तुमचा हाच संदेश राहील असं मला वाटतं. नक्कीच. आणि त्यातही कसं आहे माहिती आहे का, एक संस्कृत सुभाषित आहे, श्रुतेन यत्नेन च वाग उपासिता ध्रुवं करोत्येव कमप्यनुग्रहम. श्रुतेन म्हणजे अभ्यासपूर्वक आणि यत्नेन प्रयत्नाने जर तुम्ही वाणीची उपासना केलीत आणि करीत राहिलात तर ती तुमच्यावर अनुग्रह कुठल्या तरी प्रकारे करतेच. माझ्यावर वाणी ह्या वाग्देवतेने 3 वेळा अनुग्रह केलेला आहे, तुम्हाला ते तुमच्यावरही करेल. म्हणून लिहित राहा आणि काय लोकांचं वाचा. आणि त्यासाठी काय करा, मी तरुणांना असा देईन म्हणजे संदेश देईन की तुम्ही इतरांचं वाचा, जास्तीत जास्त वाचा आणि स्वतः काहीतरी लिहित जा, शुभ विचार करा, इतरांचं वाचा आणि ते व्यक्त किमान तुम्ही डायरी तरी लिहा तुमचे विचार त्याच्यामध्ये. त्यानं तुम्हाला एक्सप्रेशन तुमचं वाढेल. एक्सप्रेशन तुम्हाला कसं करायचं, किती वेळा कसं लिहायचं कळत नाही, मनात खूप असतं, इतरांचं वाचून कळतं आणि आपण लिहित राहिल्यामुळे कळतं. यातून तुमच्या हातून काहीतरी घडतं. म्हणजे एखादी कविता अशी वरून येत नसते. कोणी म्हणतात एका बैठकीत लिहून काढला, मला अजिबात पटत नाही. काय असतं मनात, कसं असतं, हलवा करता कणाव तिळावर जसे कण चढती पाकाचे, असं वेगळ्या संदर्भात याने म्हटलेलं आहे, कवीनं म्हटलेलं आहे. मुळात कसं आहे, मनात तुमच्या एखादी कल्पना येते, ती तुम्ही घोळवत राहा, लगेच लिहायला बसू नका. तुमच्या संस्कारांची पुटे त्याच्यावर चढतात, त्यातून एक आकृतीबंध निर्माण होतो, मग तुम्ही लिहून काढा. लिहिल्यानंतर फायनल झाला नाही, नंतर तुम्ही त्रयस्थ बुद्धीने बघा आणि त्याला आकार द्या, मग त्यातून तुमची साहित्यकृती निर्माण होते. जसं तुम्ही गणपती करताना सुरुवातीला गणपती थापता, आकृती त्याला काय आकार नसतो, करून घेतो, नंतर मग तुम्ही कोरता, नाक डोळे हातपाय सगळे करून तयार करता. कविता ही तशीच करा, तुम्ही पहिल्यांदा लिहा, करा, त्रयस्थ बुद्धीने बघा, योग्य नसतील शब्द बदला, नीट सुंदर दिसेल असं तयार करा, प्रेझेंटेबल करा, तर ती चांगली कलाकृती किंवा साहित्यकृती तुमच्या हातून निर्माण होईल. आणि तसा प्रयत्न केल्याशिवाय काय होत नाही. म्हणून श्रुतेन यत्नेन च वाग उपासिता, श्रुतेन नुसत्या ज्ञानानं यत्नेन च उपासिता, तरच तुमच्यावरती अनुग्रह करते. आणि असा शारदेनं सगळ्यांवरती अनुग्रह करावा असं मी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि अशा साहित्यिकाची मांडळी तयार व्हावे गोव्यामध्ये, नवीन साहित्यकाची, त्यांना उत्साह मिळावा अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी इथं थांबतो. धन्यवाद. बरोबर. आज इथे तुम्ही आता वेगवेगळ्या तुमच्या साहित्य कृतींविषयी सांगितलं, म्हणजे तुम्ही लिहिता, त्याच्यामध्ये लेखन आहे, ललित लेख आहे, वेगवेगळी तुम्ही नाट्य सुद्धा तयार केली, श्लोक तुम्ही स्तोत्र तयार केली, त्यानंतर कविता तर तुम्ही करतच आहात, शिवाय पाककृतींवरही तुमचं काहीतरी लिखाण चालू असेल आणि ते यावं, प्रसिद्धीस यावं अशी सर्वांचीच इच्छा आहे. त्याचाही आपण जरूर विचार करावा. निश्चितच. मला असं वाटतं या आजच्या मुलाखतीतून भावी पिढीला किंवा भावी लिहिणाऱ्या हातांना सुद्धा एक चांगलं मार्गदर्शन आपल्याला मिळालेलं आहे की लेखकाने कविता लिहिताना काय काय गोष्टी ध्यानात ठेवायला हव्यात. आता लिहिली आणि ती आता कुठेतरी पोस्ट केली आणि त्याच्यावर वाहवा मिळवली, यापेक्षा ती खरंच वाचण्यायोग्य आहे का, त्याच्यावर परत परत विचार करणं फार आवश्यक आहे. इतकं छान आपल्याबरोबर आपण आज आपला वार्तालाप झाला आणि चांगल्या गोष्टी आपल्या दर्शकांना कळल्या, याबद्दल गोवा दूरदर्शनच्या वतीने आणि आमच्या सगळ्या दर्शकांच्या वतीने मी आपले अत्यंत ऋणी आहे, आभारी आहे. खूप छान वाटलं आपल्याशी बोलून. धन्यवाद. गोवा दूरदर्शनचे मी धन्यवाद देतो, कारण मला माझे विचार व्यक्त करण्याची त्यांनी संधी दिली आणि तुम्ही छान प्रश्न विचारलेत आणि त्याप्रमाणे मला व्यक्त होता आलं, याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.